वरोरा भद्रावती विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण देवतळे यांच्या प्रचारार्थ भद्रावती येथे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महासभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी भद्रावती वरोरा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व घटक पक्ष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सरकारच्या योजनेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करून व्यवसायातून 1 लाख रुपयांच्या भरती नफा मिळविणाऱ्या महिलांना लखपती दीदी बनविण्यात आले आहे। करण देवतळे निवडून आल्यास 25,000 लखपती दीदी या क्षेत्रातील बनविणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। अशा बऱ्याच योजना महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत। महायुती सरकार आल्यास सोयाबीनचा हमीभाव देणारच आहे, कमी पडल्यास अनुदान सुद्धा देणार। काँग्रेस उमेदवारावर कडाडून टीका करीत लाडका भाऊ योजना आपल्या विधानसभेत राबविण्यात आलेला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली। निवडणुकीमध्ये भरघोस पैसे आपल्या घरात येणार आहे, ते पैसे वापस करू नका, मात्र मत कमवायला द्या, असे मत नामदार हंसराज अहिर यांनी व्यक्त केले। यावेळी उमेदवार करण देवतळे यांनी निपो अँड डेट्रोचा प्रश्न उपस्थित केला, स्थानिक मुद्द्यांवर प्रश्न मांडले, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगार युवकांच्या रोजगाराबाबत नियोजन अशा बऱ्याच प्रश्नांवरती भाष्य करीत सक्षम दावेदारी विधानसभेमध्ये मांडली आहे। निवडून आल्यास नक्कीच माहिती सरकार या परिसराचा कायापालट करतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। मतदारसंघाच्या संस्कृतीला शोभणारं अशा प्रकारचं राजकारण सुरू नाहीये आणि म्हणून ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे। पुन्हा एकदा सुसंस्कृत राजकारण आणायचं, पुन्हा एकदा लोकाभिमुख राजकारण आणायचं, पुन्हा एकदा जनतेचे सेवेकरी हे या ठिकाणी निवडून द्यायचे। याकरता करण देवतळे यांच्यासारखा एक अतिशय तरुण आणि तडफदार अशा प्रकारचा नेता आपण मैदानात उतरवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो, परिवर्तन तर होणारच आहे। परिवर्तन होऊन करण देवतळे निवडून येतील, कारण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी आहे। खरं म्हणजे मला या ठिकाणी हंसराज भैया सांगितलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये आपण अनेक योजना सुरू केल्या, त्यातली एक योजना आपली लाडका भाऊ योजना आहे। या लाडक्या भाऊ योजनेमध्ये आपण आपले जे सगळे तरुण आहेत, या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। याकरता 10 लाख लाडक्या भावांना अप्रेंटिस खाली 10,000 रुपयापर्यंत त्यांचा पगार 1 वर्ष राज्य सरकार देईल, अशा प्रकारचा निर्णय घेतला। 10 लाख तरुणांच्या हाताला आपण काम देतोय। पण तुमच्या मतदारसंघामध्ये वेगळाच लाडका भाऊ चाललेला आहे। ही वेगळीच योजना तुमच्याकडे। कोणी कार्यकर्ता चालणार नाही, कोणी नेता चालणार नाही, चालेल तर फक्त माझा लाडका भाऊ। अशा प्रकारची जी लाडका भाऊ योजना आहे ही कुठेतरी बंद करावी लागेल, कारण हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतील तर तुमचा विचार कोण करेल? जरा लाडक्या भावाला उभं केलं तर धोडका भाऊ पण उभा राहिला। त्यामुळे लाडकाई भाऊ धोडकाई भाऊ कोणीच नाही, आता एकच भाऊ करण भाऊ, दुसरा कुठला भाऊ नाही। महायुतीच्या वतीने एक युवा कार्यकर्ता म्हणून मला माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला जी संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी आज सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे उभा आहे। मागील 10 वर्षापासून आपण बघितलं, आपला विधानसभेचा जो रखडलेले कामं होते, 1995 पासून 2014 पर्यंत स्वर्गीय संजयजी देवतळे साहेब यांनी आपल्या आशीर्वादाने या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि हे नेतृत्व करत असताना त्यांच्यावर कोणताही आरोप झाला नाही, कधी त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही। आणि आता मागील 10 वर्षापासून आपण बघितलं तर एकाच घरामध्ये सत्ता दिल्याने जे हुकुमशाहीचं वातावरण आहे हे आपल्या विधानसभेमध्ये दिसून येत आहे। याला कुठेतरी थांबवण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या निवडणुकीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। येत्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भ्यायची काही गरज नाही, कोणाला भीतीची गरज नाही। हा करण देवतळे आपल्या नेहमी पाठीशी आहे, मी 100% आपल्याला विश्वास देतो।